जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा होता. कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. लाल मातीचे रस्ते पूर्ण चिखलाने भरले होते. डोंगरांवरून पांढरे धबधबे कोसळत होते आणि प्रत्येक झाड दाट धुक्याच्या पडद्यामागे लपल्यासारखं दिसत होतं. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील देवळकुंडी या छोट्याशा गावात एसटी थांबली. बसमधून खाली उतरला तो निखिल सावंत, वय 29, पुण्यात राहणारा फ्रीलान्स फोटोग्राफर आणि डॉक्युमेंटरी फिल्म मेकर. त्याला महाराष्ट्रातील दुर्लक्षित ठिकाणं, लोककथा आणि रहस्यमय जागांवर माहितीपट बनवायची आवड होती. त्याच्यासाठी भूत, आत्मा, देवाचार या सगळ्या गोष्टी केवळ लोकांच्या कल्पना होत्या. खांद्यावर कॅमेरा, पाठीवर बॅग आणि हातात ट्रायपॉड घेऊन तो गावात शिरला. गाव अगदी शांत होतं. कौलारू घर, आंबा, फणस आणि काजूची झाडं, दूरवर ऐकू येणारा समुद्राचा मंद आवाज, सगळं काही सुंदर होतं. पण त्या शांततेत एक विचित्र दडपण होतं. जणू संपूर्ण गाव कोणाची तरी वाट पाहत होतं. निखिलने गावातील किराणा दुकानाजवळ विचारलं, दामू काकांचं घर कुठं आहे? दुकानदाराने त्याच्याकडे काही क्षण निरखून पाहिलं. तुम्ही पुण्याहून आलात? हो. डॉक्युमेंटरीसाठी? हो. दुकानदाराने उत्तर न देता फक्त डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे बोट दाखवलं. वर जा, शेवटचं घर. तो पुढे काही बोलणार इतक्या दुकानात बसलेल्या एका म्हाताऱ्या माणसाने त्याचा हात पकडला. त्याचे हात थंडगार होते. मुला. निखिल त्याच्याकडे वळला. म्हाताऱ्याचे डोळे भीतीने भरलेले होते. इथे किती दिवस राहणार आहेस? 4-5 दिवस राहणार. म्हातारा काही क्षण शांत राहिला. मग अगदी हळू आवाजात म्हणाला, दिवसा कुठेही फिर, पण सूर्य मावळल्यावर जंगलाकडच्या पायवाटेवर जाऊ नकोस. निखिल हसला. का, बिबट्या आहे का? म्हातारा उत्तरला नाही. तो फक्त मान खाली घालून बसून राहिला. दामू काकांचं घर गावाच्या टोकाला होतं. त्याने निखिलचं हसत मुखाने स्वागत केलं. या वैशाली. घरातून 25शीतील एक मुलगी बाहेर आली. ही वैशाली, गावातील अंगणवाडी सेविका. वैशालीने हसून नमस्कार केला. तुमच्यासाठी खोली तयार आहे. रात्री जेवताना निखिलने सहज विचारलं, दामू काका, गावात सगळे त्या पाय वाटेबद्दल एवढं का बोलतात? जेवण वाढत असलेली वैशाली अचानक थांबली. दामू काकांच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं. काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. मग त्यांनी खिडकीबाहेर पाहिलं. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. ते हळू आवाजात म्हणाले, त्या वाटेवरून जाणारा प्रत्येकजण मरत नाही. निखिल उत्सुक झाला. मग? दामू काका त्याच्याकडे पाहत म्हणाले, काही लोक परत येतात, पण ते पूर्वीसारखी राहत नाहीत. घरात पुन्हा शांतता पसरली. तेवढ्यात खिडकीवर कोणीतरी 3 वेळा बोटांनी टकटक केल्याचा आवाज आला. वैशालीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. दामू काका जागेवरच थिजले. निखिल उठून खिडकीजवळ गेला. त्याने पडदा बाजूला केला. बाहेर कोणीच नव्हतं. फक्त मुसळधार पाऊस आणि घरापासून थोड्या अंतरावर जंगलात जाणाऱ्या पायवाटेच्या सुरुवातीला पांढऱ्या नऊवारी साडीत एक बाई स्थिर उभी होती. तिचे लांब काळे केस पूर्ण चेहऱ्यावर पसरले होते. ती हलत नव्हती. श्वास घेत होती की नाही हेही समजत नव्हतं. निखिलने डोळे चोळले आणि पुन्हा पाहिलं. ती तिथे नव्हती. पण ओल्या मातीवर तिच्या अनवाणी पावलांचे ठसे मात्र हळूहळू घराकडे येत होते. रात्रीचे 11:30 वाजले होते. बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता, पण वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती. दूरवर किड्यांचा किरकिराट, अधूनमधून घुबडाचा आवाज आणि कौलांवरून टपटप पडणाऱ्या पावसाचे थेंब. निखिल मात्र झोपला नव्हता. त्याच्या डोक्यात सारखं तेच फिरत होतं. ती पांढऱ्या साडीतील बाई आणि घराकडे येणारे ते अनवाणी पावलांचे ठसे. त्याने टॉर्च घेतली आणि दार उघडलं. दारासमोर चिखलात ठसे अजूनही स्पष्ट दिसत होते. पण एक गोष्ट पाहून त्याच्या अंगावर काटा आला. ते ठसे दारापाशी येऊन संपले होते. परत फिरल्याचे ठसे नव्हते. जणू ती घरातच आली होती. हे अशक्य आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. इतक्यात वरच्या माळ्यावरून कोणीतरी अनवाणी पायांनी चालत असल्याचा आवाज आला.
दामूकाकांचं घर जुनं कौलारू होतं. वर कोणी राहत नव्हतं. निखिलने टॉर्चचा प्रकाश जिन्याकडे वळवला. आवाज थांबला. तो हळूहळू 2 पायऱ्या चढला. तेवढ्यात मागून वैशालीचा घाबरलेला आवाज आला. निखिल, वर जाऊ नका. तो मागे वळला. वैशालीचा चेहरा पुन्हा पांढरा पडला होता. रात्रीवर कोणी जात नाही. का जात नाही? तिने उत्तर दिलं नाही. तिने फक्त त्याचा हात धरून खाली ओढलं. सकाळी निखिल उठला तेव्हा काल रात्रीची प्रत्येक गोष्ट त्याच्या डोक्यात ताजी होती. नाश्ता करताना त्याने दामूकाकांना विचारलं, त्या बाईला तुम्ही पाहिलंय का? दामूकाकांच्या हातातला चहाचा कप थरथरला. तिच्याबद्दल घरात बोलायचं नसतं का? कारण तिला स्वतःचं नाव ऐकायला आवडतं. निखिल हसला. म्हणजे? दामूकाका त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाले, ज्या दिवशी तू तिच्याबद्दल जास्त विचार करशील त्या दिवशी ती तुझ्याबद्दल विचार करायला लागेल. दुपारी निखिलने कॅमेरा घेतला आणि एकटाच त्या पाय वाटेकडे निघाला. दिवसा ती वाट खूप सुंदर दिसत होती. दोन्ही बाजूंना उंच सुपारीची झाडं, मध्ये लाल मातीची अरुंद वाट, पावसामुळे उड्या झालेल्या पानांचा मंद वास, सगळं अगदी शांत. तो शूटिंग करत पुढे गेला. अचानक त्याला एका जुन्या वडाच्या झाडाखाली काहीतरी दिसलं. 3 दगड, त्यावर कुंकू आणि त्याच्या फुलांची माळ, कोणीतरी नुकतीच ठेवून गेल्यासारखी. निखिलने कॅमेरा जवळ नेला. तेवढ्यात त्याच्या मागून एक स्त्री अगदी हळू आवाजात म्हणाली, निखिल. तो क्षणभर थिजला. त्या आवाजात एक विचित्र ओळखीचा मृदूपणा होता. जणू त्याची आईच बोलत होती. त्याने पटकन मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. पूर्ण जंगल रिकामं. पण आता त्याला सतत जाणवत होतं, कोणीतरी त्याच्या मागे चालत आहे. तो जितका वेगाने चालू लागला तितक्याच वेगाने मागच्या अनवाणी पावलांचे आवाज वाढू लागले. तो अचानक थांबला. आवाजही थांबला. तो पुन्हा चालू लागला. आवाज पुन्हा सुरू झाला. घामाने त्याचा शर्ट भिजला. त्याने धाडस करून मागे पाहिलं. पायवाट रिकामी होती, पण ओल्या चिखलात त्याच्या पावलांबरोबर आणखी एका व्यक्तीचे अनवाणी ठसे दिसत होते. ते ठसे अगदी त्याच्या मागे होते. जणू कोणीतरी त्याच्या खांद्याला खांदा लावून चालत होतं. त्याने घाबरून कॅमेरा खाली केला आणि त्याच क्षणी कॅमेराच्या स्क्रीनवर त्याला दिसलं, त्याच्या मागे पांढऱ्या नऊवारीतली ती बाई उभी होती. पण तो मागे वळला. तिथे कोणीच नव्हतं. फक्त कॅमेराच्या स्क्रीनमध्ये ती हळूहळू हसत होती. दुपारचे 4 वाजले होते. कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर दिसलेली ती पांढऱ्या साडीतली बाई पाहून निखिलच्या हातातून कॅमेरा जवळजवळ खालीच पडला. त्याने पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. काहीच नव्हतं. हे कसं शक्य आहे? त्याने घाईघाईने व्हिडिओ रिवाइंड केला. ज्या क्षणी त्याने मागे वळून पाहिलं होतं त्या फ्रेममध्ये स्पष्ट दिसत होतं, त्याच्या अगदी मागे एक उंच बाई उभी होती. तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले, हात गुडघ्यांच्या खालीपर्यंत लांब. आणि तिचं हसू, ते हसू माणसाचं नव्हतंच, पण पुढच्याच फ्रेममध्ये ती गायब झाली होती. निखिलच्या पोटात गोळा आला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, गावकरी खोटं बोलत नव्हते. तो धावतच गावात परतला. दामूकाकांनी त्याचा चेहरा पाहताच विचारलं, तू तिच्या वाटेवर गेला होतास, नाही का? निखिल काही बोलला नाही. त्याने कॅमेरा त्यांच्या हातात दिला. व्हिडिओ पाहताना दामूकाकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते थरथरत म्हणाले, इतक्या वर्षांनी ती पुन्हा कोणाला दिसली? रात्र झाली. त्या दिवशी गावात अचानक वीज गेली. संपूर्ण गाव काळोखात बुडालं. फक्त कंदिलाच्या पिवळसर प्रकाशात दामूकाका बोलायला लागले, तिची गोष्ट आजपासून 40 वर्षापूर्वीची आहे. वैशाली शांत बसली होती. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्या बाईचं नाव होतं यमुना. हे नाव उच्चारताच घराच्या मागच्या बाजूने जोरात कोणीतरी किंचाळलं. वैशालीने कान झाकले. दामूकाका क्षणात गप्प झाले. काही सेकंदांनी तो आवाज थांबला. ते घाबरून म्हणाले, पाहिलंस? म्हणूनच तिचं नाव कोणी घेत नाही. थोडा वेळ शांतता होती. मग त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. यमुना या गावात सून म्हणून आली होती. ती खूप सुंदर होती, पण तिचं नशीब फार वाईट होतं. लग्नानंतर काही महिन्यातच गावात विचित्र घटना घडायला लागल्या. जनावरं मरू लागली. विहिरीचं पाणी आटलं. शेतं सुकली. गावकऱ्यांनी दोष दिला यमुनाला.
तिला अपशकुनी ठरवलं. एका अमावस्येच्या रात्री संपूर्ण गावाने तिला जंगलात ओढत नेलं. त्या पायवटेवरती रडत होती, याचना करत होती, पण कुणी ऐकलं नाही. शेवटी तिला जिवंतपणी खोल दरीत ढकलून दिलं. ना अंत्यसंस्कार, ना शोध, ना पश्चाताप. दुसऱ्या दिवसापासून त्या पायवाटेवर विचित्र घटना सुरू झाल्या. पण ती फक्त मारते का? निखिलने विचारलं. दामूकाकांनी नकारार्थी मान हलवली. नाही, ती आधी खेळते. ती तुझ्या जवळच्या माणसाचा आवाज काढते, मग तुझं नाव घेते, मग तुला तिच्या मागे चालायला भाग पाडते आणि शेवटी. ते बोलणं थांबून निखिलकडे पाहू लागले. शेवटी काय काका? ती तुझा चेहरा घेते. निखिलला काहीच समजलं नाही. म्हणजे ज्याला ती घेऊन जाते तो परत येतो, पण तो नसतो. घरात पुन्हा शांतता पसरली. त्या रात्री निखिलला झोप लागली नाही. रात्री सुमारे 2 वाजता त्याचा मोबाईल आपोआप वाजला. स्क्रीनवर कोणताही नंबर नव्हता, फक्त अननोन कॉलर. त्याने कॉल उचलला. सुरुवातीला काहीच आवाज नव्हता. मग एक स्त्री अगदी हळू आवाजात म्हणाली, निखिल. तो गोठून गेला. पुढचं वाक्य ऐकून त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला, कारण ती म्हणाली होती, उद्या संध्याकाळी मी तुझी वाट पाहते. कॉल कट झाला. निखिलने थरथरत्या हातांनी कॉल हिस्ट्री उघडली, पण तिथे कोणताही कॉल आलेलाच नव्हता. रात्रभर निखिलच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. पहाटे कोंबड्याच्या आवरण्याने तो उठला, पण त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. ती म्हणाली होती, उद्या संध्याकाळी मी तुझी वाट पाहते. ते स्वप्न होतं का, की खरंच कोणाचा फोन आला होता? त्याने मोबाईल पुन्हा तपासला. कॉल हिस्ट्री रिकामी होती, पण मोबाईलच्या व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक नवीन ऑडिओ फाईल तयार झाली होती. वेळ रात्री 2 वाजता. त्याने थरथरत्या हाताने ती फाईल सुरू केली. सुरुवातीला काही सेकंद शांतता, मग त्याचाच आवाज, मी येतो, तू वाट बघ. निखिलच्या अंगावर काटा उभा राहिला. हे मी कधी बोललो? त्याला त्या रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. दुपारी तो दामू काकांकडे गेला. त्याने मोबाईल त्यांच्यासमोर ठेवला. ऑडिओ ऐकताच दामू काकांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ते घाबरून म्हणाले, ती तुला बोलावते. आज सूर्य मावळायच्या आधी हे गाव सोड, आत्ताच. निखिलने त्यांच्याकडे रोखून पाहिलं. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. दामू काका शांत राहिले. यमुना फक्त लोकांना मारत नाही, तिला माझंच नाव का माहीत आहे? माझा नंबर तिला कसा मिळाला? माझ्याशीच का बोलते? दामू काकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मान खाली घातले आणि काही क्षणांनी ते थरथरत म्हणाले, कारण तिच्या मृत्यूला मीही जबाबदार आहे. घरात शांतता पसरली. वैशालीने अविश्वासाने दामू काकांकडे पाहिलं. काका. दामू काका रडू लागले. त्या रात्री गावातले 12 जण तिला जंगलात घेऊन गेले होते. मीही त्यांच्यात होतो. मी तिला वाचू शकलो असतो, पण मी घाबरलो. मी काहीच केलं नाही. ती दरीत पळताना शेवटचं वाक्य म्हणाली होती, ज्यांनी मला मरू दिलं त्यांच्या घरातला शेवटचा माणूसही शांत मरणार नाही. त्या दिवसापासून एक एक करून ते 12 जण मेले. आता मी एकटाच उरलो आहे. संध्याकाळ जवळ येत होती. आकाश काळ्या ढगांनी भरलं. वादळ सुरू झालं. तेवढ्यात दारावर कोणीतरी जोरात ठोका मारला. वैशालीने दार उघडलं. दाराबाहेर कोणीच नव्हतं, पण दारासमोर लाल मातीवर 12 जोड अनवाणी पावलांचे ठसे दिसत होते. ते सगळे घरातून बाहेर जंगलाकडे जात होते. जणू कोणीतरी 12 लोकांना चालायला लावत होतं. रात्रीचे 8 वाजले. अचानक घरातील सर्व दिवे बंद झाले. कंदीलही विझला. संपूर्ण घर काळोखात बुडालं. त्या अंधारात वरच्या माळ्यावरून एक स्त्री हळूहळू चालत असल्याचा आवाज येऊ लागला. प्रत्येक पाऊल मागच्या पावलांपेक्षा जास्त जवळ येत होतं. मग जिन्याच्या वरून एक कुजबूज ऐकू आली, दामू. दामू काकांच्या हातातून माळ खाली पडली. पुन्हा आवाज आला, यावेळी आणखी जवळून, दामू खाली ये. निखिलने टॉर्च लावली. प्रकाश जिन्यावर टाकला आणि जिन्याच्या वरच्या टोकाला ती उभी होती. पांढरी नऊवारी, जमिनीपर्यंत लोंबणारे ओले केस. चेहरा अजूनही दिसत नव्हता, पण यावेळी तिचे डोळे दिसत होते, पूर्ण काळे. आणि तिच्या हातात एक जुनी गंजलेली कुऱ्हाड होती. ती एक पाऊल खाली आली होती, मग दुसरं, पण तिचे पाय जिन्याला स्पर्श करतच नव्हते.
ती हवेतून खाली सरकत येत होती. दामूकाका किंचाळले, ती मला न्यायला आली आहे. इतक्यात ती स्त्री थांबली. तिने हळूहळू मान निखिलकडे वळवली आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला झाले. निखिलचा श्वास अडकला, कारण तो चेहरा यमुनाचा नव्हता, तो चेहरा वैशालीचा होता. निखिलचे डोळे विस्फारले. जिन्यावर उभी असलेल्या त्या स्त्रीचा चेहरा तो यमुनाचा नव्हता, तो वैशालीचाच होता. क्षणभर त्याला वाटलं तो भास पाहतोय. त्याने घाबरून मागे वळून पाहिलं. वैशाली त्याच्या अगदी शेजारी उभी होती, थरथरत रडत. मग पुन्हा त्याने जिन्याकडे पाहिलं. तीच स्त्री अजूनही तिथे होती. म्हणजे एकाच वेळी 2 वैशाली. दामूकाका जोरात ओरडले, डोळे डोळे खाली कर निखिल, तिच्या चेहऱ्याकडे बघू नकोस. पण उशीर झाला होता. त्या स्त्रीने हळूहळू ओठ उघडले आणि अगदी वैशालीच्या आवाजात म्हणाली, आजोबा, इतक्या वर्षांनी मला ओळखलात का? दामूकाकांच्या तोंडून एकच किंकाळी बाहेर पडली, नाही नाही, तू वैशाली नाहीस. त्या स्त्रीचं हसू वाढत गेलं. क्षणात तिचा चेहरा वितळल्यासारखा बदलू लागला. डोळे खोल गेले, त्वचा काळवंडली, ओले केस जमिनीवर पसरले आणि काही क्षणात ती पुन्हा त्या पांढऱ्या नऊवारीतील भयानक स्त्रीमध्ये बदलली. ती शांतपणे म्हणाली, माझं नाव यमुना नव्हतंच. हे ऐकताच दामूकाका गुडघ्यावर कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माफ कर. ती पुढे सरकली. तुम्ही मला मारलं, पण माझ्यापेक्षा मोठं पाप केलं. निखिलने धैर्य करून विचारलं, तू कोण आहेस? ती काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, मी या गावातले नव्हते. मी वाट चुकलेली एक प्रवासी होते. पावसाच्या रात्री मी मदतीसाठी या गावात आले, पण गावकऱ्यांनी मला चेटकीन समजलं, माझ्यावर आरोप केले आणि या पायवाटेजवळ जिवंत पुरून टाकलं. निखिलच्या अंगावर काटा उभा राहिला. म्हणजे गावात सांगितली जाणारी गोष्ट पूर्णपणे खोटी होती. यमुना हे नावही खोटं होतं. दामूकाकांनीच लोकांपासून खरं सत्य लपवलं होतं. ती स्त्री पुढे म्हणाली, माझं शरीर कधी सापडलं नाही. माझ्या आईला आजही वाटत असेल मी कुठेतरी जिवंत आहे. तिच्या आवाजात प्रथमच राग नव्हता, फक्त असह्य वेदना होती. तेवढ्या संपूर्ण घर हादरलं. जमिनीखालून विचित्र आवाज येऊ लागला. बाहेर वादळ आणखी भयानक झालं. ती स्त्री दामूकाकांसमोर येऊन थांबली. तुझी शिक्षा मृत्यू नाही, मृत्यू खूप सोपा असतो. तिने दामूकाकांच्या कपाळाला हलकाचा स्पर्श केला. क्षणात दामूकाकांच्या डोळ्यातील प्रकाश नाहीसा झाला. ते जिवंत होते, पण त्यांना ना आवाज येत होता ना दिसत होतं. ते फक्त रिकाम्या नजरेने समोर पाहत बसले, जणू त्यांचा आत्माच हरवला होता. ती हळूहळू निखिलकडे वळली. निखिलला वाटलं आता आपलाही अंत निश्चित. पण ती त्याच्या अगदी जवळ आली आणि म्हणाली, तू सत्य ऐकलंस, आता ते जगाला सांग. क्षणात ती धुक्यात विरघळली. सगळं शांत झालं. वादळ थांबलं. 2 दिवसांनी निखिल पुण्यात परतला. त्याने संपूर्ण माहितीपट एडिट करायला सुरुवात केली. पण त्याला एक गोष्ट लक्षात आली. त्याने त्या सर्व रात्रीचे व्हिडिओ उघडले. एका फ्रेममध्येही ती स्त्री नव्हती, जणू ती कधी अस्तित्वातच नव्हती. पण ऑडिओ मात्र होता. शेवटच्या रेकॉर्डिंगमध्ये एक वाक्य स्पष्ट ऐकू येत होतं, सत्य लपवणारे संपतात, सत्य सांगणारे वाचतात. निखिलने तो माहितीपट यूट्यूबवर टाकला. तो काही तासातच व्हायरल झाला. पण 3 दिवसांनी देवळकोंडी गावचा सरपंच टीव्हीवर म्हणाला, आमच्या गावात असा कोणताही माणूस राहत नाही ज्याचं नाव दामू आहे, आणि आमच्या गावात अशी कोणतीही पायवाट नाही. हे ऐकून निखिल हादरला. तो पुन्हा कोकणात गेला. जिथे गाव होतं तिथे फक्त दाट जंगल होतं. ना घर, ना देवळं, ना पायवाट, काहीच नाही. त्याने मोबाईल काढून GPS पाहिला. स्क्रीनवर फक्त एकच संदेश चमकत होता, लोकेशन नॉट फाउंड. निखिलने शेवटचे एकदा मागे वळून पाहिलं. दूर धुक्यात पांढऱ्या नऊवारीतील ती स्त्री उभी होती. यावेळी ती हसत नव्हती. तिने फक्त दोन्ही हात जोडले आणि धुक्यात कायमची नाहीशी झाली. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच तुम्ही ही कथा कुठून ऐकत आहात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.